बातमीपत्राचे प्रायोजक आहे साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल. क्वालिटी एज्युकेशन वेरेवेर वी गो. ॲडमिशन सुरू. आज संपर्क करा. साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल, पारेगाव, तालुका येवला. नमस्कार, SK9 येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. आता बातमी पाहणार आहोत आपण येवल्यातून. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी शिवसेना निकालाबाबत एक विधान केलं आहे. कोर्टाने तारीख पुढे ढकलली असली तरी पुढच्या तारखेची वाट पाहावी लागेल. मात्र मला असं वाटतं की निर्णय हा शिंदे गटाच्या बाजूने होईल, असं विधान माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी येवल्यात एका कार्यक्रमाप्रसंगी बोलताना केलं आहे. माजी केंद्रीय मंत्री हे एका हॉटेलच्या उद्घाटनासाठी येवल्यात आले असता पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारल्यावर त्यांनी हे विधान केलं आहे. यावेळी दानवे हे काय म्हणाले ते पाहूया. पुढे ढकललेली आहे, काय सांगा? त्यांचं गेलं राजकीय दृष्ट्या त्यांनी एकमेकाच्या विरुद्ध तक्रारी केलेल्या आहेत. कोर्टात केस दाखल आहे आणि कोर्टाने जरी तारीख पुढे ढकलली असली तरी पुढच्या तारखेपर्यंत वाट बघावं लागेल. आणि मला असं वाटतं की जो निर्णय होणार आहे तो शिंदे साहेबाच्या बाजूने होणार. आणि साहेब, जे आता CJ यांच्यावर जो हल्ला झाला होता त्यावर काय त्याचा आम्ही निषेध करतो. त्याचं समर्थन कोणी करू शकणार नाही. मेसर चंद्रशेखर दत्तात्रय शेंडे सराफ, विश्वासाची सर्वात जुनी परंपरा. येवले शहराच्या स्थापनेपासून प्रशस्त दालन, 916 हॉलमार्क अलंकार, नाविन्यपूर्ण व्हरायटी आणि गॅरंटीचं बिल. ठिकाण विठ्ठल मंदिर रोड, पाटील वाड्याजवळ, येवला.